पौर्णिमा आणि अमावस्या दोन सख्या बहिणी आणि यांची एक सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर फळ कसं मिळतं, धर्माप्रमाणे जर जीवन आपण जगलो तर नक्की आपलं जीवन हे यशस्वी होतं, हे नक्की आपल्याला ही कथा ऐकल्यानंतर कळेल। तर बांधवांनो, एका गावामध्ये एक राजा होता आणि या राजाला दोन मुली होत्या आणि एक मुलगा होता। एका मुलीचं नाव अमावस्या होतं तर दुसऱ्या मुलीचं नाव पौर्णिमा होतं। आणि पौर्णिमा जी मुलगी होती ती देवाची भक्ती करणारी मुलगी होती। लहानपणापासून ती देवाची भक्ती करायची, दररोज गावातल्या मंदिरात जावं, ज्या ठिकाणी भजन कीर्तन असेल त्या ठिकाणी जावं आणि ती ऐकावं। तिच्या तोंडून दररोज भगवंताचं नामस्मरण चालू होतं। तर बांधवांनो, दुसरी जी मुलगी होती अमावस्या, तिला देवाची अजिबात भक्ती आवडत नव्हती। ती मंदिरात कधी जात नव्हती, कारण बांधवांनो या मुलींचे जे आई वडील होते तेच देवांची भक्ती न करणारे होते, म्हणजे त्यांना देवांचा विषय अजिबात आवड नव्हती, भक्ती करत नव्हते। म्हणजेच हा राजा ज्यावेळी एखादं काम करायचा, वाईट कृत्य करायचा, त्यावेळी पौर्णिमेला फार राग यायचा, कारण पौर्णिमा ही भक्तीची होती, एक प्रामाणिक विचाराची मुलगी होती।